श्री स्वामी समर्थ। हॅलो, हाय, नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता गौरी गणपती सणासाठी शिवलेली काही ब्लाऊज दाखवणार आहे। तर खूप दिवस झालं, 2-4 दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत, कारण सण आले की कामाचा लोड इतका वाढतोय की काय सांगायला नको। त्यामुळे व्हिडिओ तयार असतात पण अपलोड करणं होत नाही। तर बघा, आता जे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवणार आहे त्यातले थोडे गेलेत, त्याचे फोटो वगैरे किंवा व्हिडिओसुद्धा मला घेता आले नाही। इतक्या फास्टमध्ये सकाळी टाकले, संध्याकाळी द्यायचे आहेत किंवा अजून हुक्क लावून घ्यायचं आहे तवरच कस्टमर येऊन थांबलेले आहेत। अशा पद्धतीने बरेच ब्लाऊज गेलेले आहेत। तर जेवढे राहिले तेवढे दाखवते आहेत। अजून काही शिवायचे देखील आहेत। तर आज शुक्रवार आहे, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अजून 3 दिवस आहेत आपल्याकडे। तर 3 दिवस म्हणजे रविवार दुपारपर्यंत। तर आमच्या इकडं रविवारी संध्याकाळी दुपारच्या पुढेच गौरी वगैरे आणतात। तर रविवार दुपारपर्यंत अजून बरीच ब्लाऊज आहेत, ती देखील अजून शिवायची आहेत, ती देखील पेंडिंग आहेत। तर की माझ्याकडे तयार ब्लाऊज आहेत, त्यांची डिझाईन, त्या ब्लाऊजांची डिझाईन किंवा ती ब्लाऊज कशी शिवली ती थोडीफार तुम्हाला दाखवा म्हणलं। तर बघा, आणि अशी जर तुम्ही ब्लाऊजची डिझाईन वगैरे केलं तर खरं 100% तुमच्याकडे कस्टमरची रांग लागणार। कारण आता ह्या 15 दिवसात मी ज्या कस्टमरची ज्या क्लायंटची ब्लाऊज शिवून दिले त्यांचं बघून पुन्हा ती डिझाईन करायला परत 2-3 कस्टमर आलेत, असं झालेत 1-2-3 डिझाईनचं। त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही डिझाईन किंवा काहीतरी न्यू केलं किंवा असं कशाला काय सूट होतं हे देखील तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल, आणि तशा पद्धतीने तुम्ही डिझाईन्स वगैरे बनवला तर तुमच्याकडे देखील कस्टमरची लाईन लागणार आहे। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्हाला मी त्या एक ब्लाऊज दाखवते। बघा, आता सध्या खूप ट्रेंडमध्ये असणारी साडी तक्षशिला, त्यातलं हे ब्लाऊज आहे, हे बघा। तर हे कटोरी ब्लाऊज आहे, अजून ह्याला प्रेस करायचं आहे आणि पाठीमागं असं सिंपल गळा केलेला आहे। तर ही जी तक्षशिला साडी आहे ही एकदम सिंपल तक्षशिला साडी आहे। तक्षशिला साडीमध्ये देखील खूप असे व्हरायटी आहेत, कापडामध्ये ते बदल आहे। तर ही एकदम साध्या हलक्या सुतामध्ये आहे। आणि आणखी एक दाखवते, हे पण बघा, हे देखील तक्षशिला आहे, हे देखील सूत हलकंच आहे, खूप भारी नाही। तर यामध्ये 3 प्रकार आहेत, एकदम हलकं, मीडियम आणि एकदम भारी, अशा 3 पद्धतीचे आहेत। तर ही जी हलकी आहे ही 350 रुपयेपर्यंत साडी येते, आणि मीडियम आहे ती 600, 700, 800 पर्यंत येते, आणि त्यापेक्षा भारी आहे ती 1000च्या पुढे रेंजमध्ये आहे। तर अशा 3 पद्धतीच्या तक्षशिलामध्ये साड्या आहेत। तर हे 2 तक्षशिला ब्लाऊज माझ्याकडे होते, तुम्हाला मी मीडियममध्ये सुद्धा एक दाखवीन। तर ह्याला बघा, पाठीमागच्या साईडला फक्त ही अशा पद्धतीची लेस लावून, ही अशा पद्धतीची लेस लावलेली आहे। हे बघा, ही वेल्वेटची अशी प्लेट्स काढलेले आहेत लेसला। तर ही लेस लावलेली आहे। तर खूप छान असं हे ब्लाऊज देखील दिसते, गोलगळा केलेला आहे। तर हे बघा, हे गडवाल साडीवरील ब्लाऊज आहे, हे देखील कटोरी ब्लाऊजच आहे। तर गौरी गणपतीमध्ये असे हिरव्या कलरच्या साड्यांचं जास्त ब्लाऊज असतात। तर ह्याला बघा, गोल गळा केलेला आहे आणि ही अशा पद्धतीची डिझाईन बनवलेली आहे। तर हे देखील गळा खूप छान झालेला आहे आणि क्लायंटला देखील हा गळा खूप आवडलेला आहे। क्लायंट बघून गेलं होतं, कारण सगळ्यात पहिला ब्लाऊज मी हेच तयार केलं होतं, बाकीची ब्लाऊज त्यांची तयार नव्हती। मग ते क्लायंट्स फक्त हा गळा बघून गेलं होतं, तर त्यांना खूप आवडला। तर हे बघा, हे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज। तर हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, लॉंग स्लीव्ज आहेत। तर ह्या ब्लाऊजला पूर्ण पाठीचा भाग, पुढचा भाग सगळं तयार डिझाईन होती, त्यामुळे खूप काही याला केलं नाही, फक्त त्या कस्टमरला काहीतरी हवं होतं डिझाईन म्हणून। हे बघा, हे असं सिंपल गोल गळा केलेला आहे, नॉट लावलेले आहेत, आणि हा असा छोटूसा पॅच लावलेला आहे, आणि याला खाली अशा 3 पाकळ्या केलेल्या आहेत साडीतल्या कपड्याच्या। तर पाहू शकता, हे देखील ब्लाऊज गोल गळा आणि ह्या असं तयार नॉट आहे, आणि ही छोटीशी जी डिझाईन आहे ही देखील खूपच छान दिसायला लागली। तर ही बघा, सध्या खूपच ट्रेंडमध्ये असलेली इंस्टाग्राम साडी, त्यावरील हे ब्लाऊज आहे। तर हे देखील प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहे, आणि ह्याला पाठीमागे असा गोल गळा करून तयार नॉट लावलेले आहेत, आणि त्याला फक्त कापडी लटकन बनवलेला आहे। आणि स्लीव्ज बघा, जी ट्रेंडिंग स्लीव्ज आहे ती बनवलेली आहे, पाहू शकताय तुम्ही।
आणि ह्याच्या आतमध्ये आपली जी नॉर्मल स्लीव्ज असते ती देखील आहे आणि ही आहे ट्रेंडिंग पफ स्लीव्ज बघा. तर आता ह्यानंतरचं एक ब्लाऊज आहे पहा. हे देखील प्रिन्सेस कट ब्लाऊजच आहे आणि याला स्लीव्जला बघा अशा पद्धतीची डिझाईन्स बनवलेली आहेत. छोटी छोटी अशी त्रिकोण लावलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर खूप छान दिसते हे देखील डिझाईन. आणि पाठीमागे बघा कशा पद्धतीची डिझाईन केलेलं आहे. गोलच गळा केलेला आहे आणि हे अशा पद्धतीची डिझाईन तयार केलेली आहे. फुलमध्ये तयार केलेलं आहे आणि याला तयार नॉट लावलेले आहेत. तर हे तयारच नॉट होते. ह्यामध्ये मी असं हे ब्लाऊजचं कापड लावलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने इतकी ब्लाऊज माझ्याकडे आता सध्या आहेत. तर ही इतकी ब्लाऊज माझ्याकडे आता सध्या आहेत. अजून थोडी शिवायची आहेत. तर शिवल्यानंतर बघीन मी, वेळ मिळाला तर त्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढून ठेवून तुम्हाला दाखवीन. तर ही देखील ब्लाऊज आत्ता तासाभरात जातीलच, म्हणून मी फास्टमध्ये ह्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तर यामधलं तुम्हाला सगळ्यात जास्त कोणतं ब्लाऊज आवडलं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.